चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 12 डिसेंबर मंगळवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे या वर्षातील शेवटची अमावस्या, जिला आपण दर्श अमावस्या असं म्हणतो। बघा, आज कार्तिक मासाची समाप्ती होत आहे, तर उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। खरं तर हा जो दिवस आहे म्हणजे अमावस्येचा जो दिवस आहे, तो घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी, घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा असतील त्या बाधेचा नाश घालवण्यासाठी, घरामधील दारिद्र्य संपवून आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरात बरकत आणण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, घरातील जो ऑरा आहे हा ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। आणि या दिवशी तुम्ही जे जे उपाय निगेटिव्हिटी संपवण्यासाठी आणि घरात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी कराल, ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। आता यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा उपाय म्हणजे तुम्हाला आज सायंकाळी आपल्या घरात या 5 वस्तू जाळून त्याचा धूर करायचा आहे। ज्या वस्तूंचा धूर होताच घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी पळून जाईल। कितीही मोठी शत्रुपीडा असेल, कितीही मोठी बाधा असेल, कितीही नजरबाधा लागलेली असेल, बघा बऱ्याच वेळा घरामध्ये पितरांचा दोष असतो, पितरांचा शाप असतो। आता पितृदोष म्हणजे काय, तर आताच आपल्या घरामध्ये जो लोक मृत्यू झालेले असतील त्यांचा नाही, तर 3 पिढ्यांपासून आपल्याला हा दोष लागलेला असतो आणि प्रत्येक घरात मोस्टली हा दोष असतो। बऱ्याच वेळा आपल्या घरातील पित्र हे तृप्त असतात, त्यामुळे घरामध्ये त्याचा त्रास होत नाही। बऱ्याच वेळा ते पित्र जे आहेत ते अतृप्त असतात आणि जेव्हा ते अतृप्त असतात तेव्हा घरात विघ्न, संकट, आजारपण, विवाह न जमणे, बऱ्याचशा समस्या उद्भवत असतात। तर या काही गोष्टी ज्या अमावस्येला तुम्ही प्रत्येक अमावस्येला जर घरात जाळत गेलात, तर पितृदोषातून तुमची मुक्तता होईल, पितृंच्या शापातून तुमची मुक्तता होईल। बघा, अमावस्येला पितृंसाठी सेवा करणं हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं, कारण या दिवसाचं जे महत्त्व आहे ते पितरांसाठी किंवा पितरांची सेवा करण्यासाठी अत्यंत मोठं आहे। आता ज्या वस्तू तुम्हाला जाळायला सांगणार आहे त्या वस्तू जाळल्याने पितृ शांतीतील, पितृ तृप्त होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची आणलेली जी काही कामं आहेत ती कामं पूर्ण होतील। घरामध्ये जर कोणाचा विवाह जमत नसेल तर विवाह जमेल, घरामध्ये सतत आजारपण असेल तर आजारपण संपेल, घरातील जो ओरा आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। मग हा सायंकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, ज्याला प्रदोष समय असं म्हणतो। तर त्या वेळानंतर 6:30 7:30 नंतर रात्री 12च्या तुम्ही कधीही केलात तरी चालेल। यासाठी तुम्हाला थोडंसं शेणकूट घ्यायचंय। बघा, जे शेण असतं, गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, कुठलंही शेणाचं थोडासा असा बुक्का असेल, एखादं बाजारामध्ये सहज त्याच्या वड्याही मिळतात, तर त्या घेतल्या तरी चालेल, अगदी थोडंसं असलं तरी चालेल। शेणकूट नसेल तर तुम्हाला कोळसा घ्यायचा आहे, जो काळ्या रंगाचा कोळसा असतो तो कोळसा घ्यायचा। तर शेणकूटही आणि कोळसाही नसेल तर फक्त कापूर घेतला तरीही चालेल, ठीक आहे। यासाठी तुम्हाला एक छोटा किंवा एक मोठंसं ताम्हण घ्या किंवा मातीचं एखादं मोठं भांडं घ्या, की जेणेकरून सगळा धूर घरभर पसरेल। अशा पद्धतीने एक मोठंसं भांडं घ्यायचंय। यामध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला तुम्हाला शेणकूट किंवा कोळसा टाकायचा आहे। दोनही नसेल किंवा जरी दोनही या गोष्टी असतील तर दोनही टाका आणि त्याच्यावरती थोडंसं म्हणजे 8 ते 10 कापराच्या वड्या, भीमसेनी कापराच्या 8 ते 10 वड्या तुम्हाला घालायच्या आहेत। त्यानंतर याच्यावरती 4 वेलदोडे ठेवायचे, 4 हिरवे वेलदोडे, ज्याला वेलची इलायची असं म्हणतो, हे वेलदोडे ठेवायचे। त्यावरती 4 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। त्यानंतर 4 चिमूट मोहरी, म्हणजे थोडे सगळी 4 चिमटीमध्ये आपण घेऊन मोहरी टाकायची। पिवळी टाका किंवा काळी टाकली तरीही चालेल, कुठलीही मोहरी जी तुमच्याकडे असेल ती 4 चिमूट मोहरी तुम्हाला याच्यात घालायची आहे। त्यानंतर तुम्हाला जाडसर खड्यांचं जे मीठ असतं ते देखील 4 चिमूट घालायचं आहे। जाडसर मीठ नसेल तर बारीक वाटलेले मीठ असेल ते घातलं तरीही चालेल, ठीक आहे। त्या भांड्यामध्ये टाकत असताना सगळ्यात आधी शेणकूट, कोळसा आणि कापूर टाकलं की हे पेटवून घ्यायचंय। जेव्हा हे पेटायला सुरुवात होईल त्यानंतर त्यामध्ये 4 वेलदोडे एक एक करत घालायचंय। प्रत्येक वेळी वेलदोडा घालत असताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर लवंग घालायचा, पुन्हा ओम पितृदेवाय नमः
4 चिमूट जेव्हा मोहरी घालाल, थोडी थोडी 4 वेळा चिमटीमध्ये घेऊन पुन्हा तुम्हाला ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर जाड मीठ किंवा बारीक मीठ जेव्हा घालाल तेव्हाही तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सगळं प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली की याचा जो धूर आहे तो घराच्या उंबरठ्यापासून घराच्या मागच्या दारापर्यंत, प्रत्येक खिडकीपासून तर घरातील सगळ्या भागामध्ये तुम्हाला हा धूर पसरवायचा आहे. पसरवत असताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे. ठीक आहे. हा धूर सगळ्या घरामध्ये पसरवून झाला, देवघरापासून मेन दरवाजापासून सगळीकडे. जेव्हा हे थंड होईल, जेव्हा ही आग विझेल किंवा ही राख थंड होईल, शांत होईल, त्यावेळेस ही जी राख आहे ती घराच्या बाहेर असलेली कुठलीही झाडं, तुळस सोडून कुठलंही झाड असेल त्या झाडाच्या बाजूला किंवा झाडाच्या बुडाजवळ तुम्हाला ही राख ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. हा पहिला उपाय. आता दुसरा उपाय, ज्यांना पहिला उपाय करणं शक्य नाही की ताई आमच्याकडे इतक्या वस्तू नाहीत किंवा आम्ही करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी एक दुसरा सोपा उपाय सांगते. एक पाणी असलेला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावरती 2 ते 4 कापराच्या वड्या तुम्हाला ठेवून द्यायच्या. एक ठेवली तरीही चालेल. हा जो नारळ आहे याच्यावरती ठेवलेली जी कापराची वडी आहे तर ती कापराची वडी तुम्हाला पेटवायची आहे, म्हणजे प्रज्वलित करायची आहे आणि याचा तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. घराच्या दरवाजापासून, म्हणजे घराचा मेन उंबरठा आहे तिथून तर घरातील प्रत्येक कोपऱ्याला तुम्हाला हा कर्पूर होम, म्हणजे हा नारळ तुम्हाला अशा पद्धतीने धूर दाखवत, हा जो कापूर याच्यावरती पेटवत आहे त्याचा सगळीकडे असा धूप दाखवत तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. एक कापूर संपला की लगेच दुसरं टाकायचं, दुसरं संपला की तिसरं संपला की चौथं, असं संपूर्ण घर होईपर्यंत घराच्या बाहेरही तुम्हाला हा कर्पूर होम जो आहे तो तुम्हाला फिरवायचा आहे. बघा, हा दोघांपैकी तुम्हाला कुठलाही जो उपाय योग्य वाटेल तो करायचा आहे. 2ही उपाय केले तरीही चालतील. या उपायाने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी क्षणात पळून जाईल, घरातील नकारात्मकता संपून जाईल. घरात कितीही मोठं एखादं आपण म्हणतो ना की संकट आलेलं होतं किंवा संकट येणार आहे असं वाटत असतं, तर ते संकट टळून जाईल. घरातील पूर्ण ओरा जो आहे, पूर्ण भाग जो आहे तो पॉझिटिव्ह होईल. घरातील दारिद्र्याचा नाश होईल, घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत गेला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न, संकट, कुठल्याही प्रकारचे ज्याला आपण म्हणतो की कलह असतील, ह्या सगळ्याच गोष्टींमधून तुमची मुक्तता होत जाईल. कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही. कितीही मोठी इडापिडा असेल, शनीची 7.7 असेल, मंगळाचा त्रास असेल किंवा मग जर तुम्हाला गुरुग्रह त्रास देत असेल किंवा मग पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल, असे कुठलेही दोष जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास देत असेल किंवा घरातील कुठल्याही सदस्याला असेल तर हा उपाय केल्याने सगळ्याच दोषातून तुमची मुक्तता होईल. अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, मात्र हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने केले तर याचा जो लाभ आहे तो येत्या 24 तासांच्या आत तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.